एक IAS अधिकारी जो शासकीय लोकांना खूप दुखावत होता, शासकीय लोकांना कधी कधी कामात अडथळा द्यायचा, कधी कधी त्याच्या डरावणीमुळे, त्याच्या भीतीमुळे तर काही शासकीय लोकांनी कामं सुद्धा चांगली केली. तर काहीचा जर विषय जर आपण केला तर काही शासकीय लोकांना घाम फोडला, काही शासकीय लोक कर्मचारी थरथर घाबरत त्याची जे सांगितलेलं काम ते पूर्ण व्हायचं. तर काही काही असं व्हायचं की त्याने जे काम कोणाला सोपवलं तर लोक लक्ष द्यायची आणि कधी जी एक बाजू होऊ लागली तर कधी त्याच्या विरुद्ध बाजू होऊ लागली, लोक त्याची जुमानत नव्हते. परंतु एक असा क्षण आला, पण त्याचा एक असा क्षण आला की त्याने एका जो प्रॉपर IAS अधिकारी आहे, जो खरा IAS अधिकारी आहे, त्याच्या गालफात थप्पड मारली. त्यानंतर मग सर्व पोलीस वगैरे सर्व तिथे, परिस्थिती थोडी हालाकीची झाली आणि पोलीस वगैरे सर्व तिथे आले. त्यानंतर तो ज्यावेळेस IAS अधिकारी म्हणायचा त्यावेळेस मग प्रश्न उभा राहिला, IAS अधिकारी हाय आहे की तो आहे. परंतु जो जो नियमावलीचा IAS अधिकारी होता, जो प्रशासनाचा IAS अधिकारी होता, तो भरपूर दिवसापासून त्या खुर्चीवर होता आणि त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड होतं. परंतु हा जो किशोर आहे, ललित किशोर, याच्याकडे आयडेंटिटी कार्ड होतं, परंतु ते डुप्लिकेट आयडेंटिटी कार्ड होतं. फक्त तो म्हणायचा की मी IAS अधिकारी आहे. ज्यावेळेस तो IAS अधिकारी म्हणून तिथे गेला आणि ते दुसऱ्या एक IAS अधिकाऱ्याला थप्पड मारली, त्यावेळेस त्या गोष्टीची शहानिशा झाली. परंतु त्या अगोदर त्यांनी प्रशासनिक जे कार्यकारी अधिकारी आहेत, प्रशासनिक जे मंडळी आहेत, त्यांना या ललित किशोरने खूप धक्कादायक खुलासे केले होते. यांच्यासोबत वेगळं वर्तन केलं होतं. हा कधी भीतीपोटी तर कधी म्हणजे भीती दाखवून काम करायचा, कधी पैसे उकळायचा. त्याने जवळपास असे कॉन्ट्रॅक्ट केले होते की जवळपास 200 करोडचा त्याने घोटाळा करण्याचा प्रयत्न केला होता, बांधकाम घेतलं होतं. आणि त्यानंतर या ललितने जवळपास 3 ज्या म्हणजे याच्या 4 बायका दाखवल्या जातात. 4 गर्लफ्रेंड आहेत आणि पत्नी आहे. तर यापैकी 3 गर्लफ्रेंड यांना त्याने म्हणजे जसं काही प्रेग्नंटच ठेवलेले आहे आणि त्याची पत्नी आहे, याला काही मुलं बाळ सुद्धा आहेत. या सर्व गोष्टीचा या ललितकडे संपूर्ण म्हणजे अशा पद्धतीची ललितची हिस्टरी होती. आता ज्यावेळेस ललित हा प्रशासनिक मंडळात जायचा किंवा प्रशासनिक ऑफिसमध्ये जायचा, कुठेही जायचा, त्यावेळेस या ललितच्या मागे 4 तर पुढे 4 अशी कर्मचारी ह्याच्यामध्ये त्याने ठेवलेली ती कामगार होती. जवळपास मला सांगा, ज्याला आपण जर विचार केला की ज्याला 5 लाख रुपये महिना आहे, समजा ज्याला 5 लाख रुपये महिना आहे आणि त्याच्याकडे 3 म्हणजे काय गर्लफ्रेंड आणि त्याही प्रेग्नंट झालेत, 3 गर्लफ्रेंड त्याच्या, आणि म्हणजे अशा टोटल 4 गर्लफ्रेंड आणि त्यापैकी 3 गर्लफ्रेंड प्रेग्नंट झाले आणि एक त्याची मिसेस, 2 लेकरं त्याची काही जे मुलं बाळ आहे ते, आणि 4 कर्मचारी. या प्रत्येक महिन्याला त्यांचं बिल देणं. आणि हा जर एक IAS अधिकारी म्हणतो जर 5 लाख रुपये महिना जर समजला आपण की कुठून तरी इन्कम याला 5 लाख रुपये महिना समजला याला, तर ज्या 4 जणांचं या परिवाराचं सगळं कसं हँडल होऊ शकतं, हे अशक्य आहे ना. त्यामुळं हा असं जोर जबरदस्ती करून IAS अधिकारी म्हणून लोकांना लुबाडायचा प्रयत्न करायचा, अधिकाऱ्यांना ताणतणावामध्ये आणायचा, अशा पद्धतीचा हा याचं वर्तन ज्यावेळेस पोलिसांना समजलं त्यावेळेस याला मग अटक केली. आता अटक केल्याच्या नंतर हा तिथेही काही शांत बसला नाही. याने तिथेही जेलमध्ये असं तिथे जे कैदी आहेत, आता तुम्हाला माहिती जे कैदी आहेत ते काही शिकलेले असतात, काही शिकलेले नसतात, आडमी असतात, निरक्षर असतात. तर असे काही कैदी तिथे होते. याने जसा तिथे गेला तिथे याने सांगितलं की हा एक अधिकारी आहे, अधिकारी पद्धतीने त्या लोकांसोबत जे कायद्यासोबत बोलायचा, राहायचा, तिथे वागायचा. नंतर असं भरपूर दिवस होऊन गेलं. जेलमध्ये जर गेलं तेथील जे निरक्षर जे म्हणजे कैदी आहेत त्यांना हा सांगायचा की तुम्हाला तो सोडून देईल, तो जमानत करून देईल. आता आपल्याला माहिती की जेलमध्ये सर्वसामान्य आपण ज्यावेळेस कैदी बघतो तर तेथे कैदी भरपूर दिवसापासून असतात. त्यांना जेलच्या बाहेर कसं तरी पडायचं असतं, त्यांना वाटत असतं की ते जेलच्या बाहेर पडले पाहिजे. त्यामुळं हा जसा की तेथील जे कैदी आहेत तर त्यांना हा सांगायचा की तो एक अधिकारी होता, त्याची उच्च जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ओळख आहे, जे मोठे मोठे जे वकील आहेत, जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्यासोबत यांची ओळख आहे. अशा पद्धतीचा हा ललित तेथील कैद्यांना सांगायचा. नंतर कैदी याच्यावर विश्वास ठेवू लागले. परंतु जे काही शातीर कैद आहेत, शातीर म्हणजे जे एकदम जुने कैदी, तर ते जुने कैदी ज्या ललितचे हावभाव पाहायची, त्याची चाल चलूक पाहायची, हा कसा बोलतो, काय करतो, याची शहानिशा करायची. आणि त्यानंतर परंतु जे जुने कैदी ते ललितच्या जवळ येत नव्हते, का येत नव्हते, आणि ते ललितच्या जवळ यायचे बसायचे पण
ललितला काहीही माहिती सांगत नव्हती. परंतु जे निरक्षर कैदी आहेत की जे भोळे भाबडे एकदम म्हणजे जसं की त्यांना आता बाहेर पडायचं काहीतरी कोणत्याही परिस्थितीत, तर अशा परिस्थितीचे जे कैदी आहेत ते या काही निरक्षर कैदी आहेत जे शातीर नाही आहेत परंतु कैदी आहेत, काही आरोपी म्हणून गेलेले आहेत. तर अशा पद्धतीचे जे कैदी आहेत ते या ललितला सांगायचे की त्यांना कशाही पद्धतीनं बाहेर पडायचे. यामुळं हा जो ललित आहे हा जेलमध्ये जो कैदी आहे कैद्यापर्यंत जायचा, एक डायरी त्याच्याकडे डायरी होती. आता जेलमध्ये गेल्याच्या नंतर तिथे आपल्याला जे काही म्हणजे कैद्यांना जे काही आवडतं, ज्याच्यामध्ये आवड आहे ते काम ते कैद्यांना करायला लावतात. आता तिथे जसं की उदाहरणार्थ कोणाला लिखाण काम असेल तर लिखाण काम करू देते, कोणाला जर शेतातलं काम येत असेल तर अशा पद्धतीची तिथे कामं असतात. कोणाला नाही का आपण एक संजय दत्त चित्रपट म्हणजे संजय दत्तची आपण एक थोडीशी आमच्या म्हणजे आज न्यूज चालली होती ज्यावेळेस संजय दत्तला जेल झाला होता त्यावेळेस संजय दत्त ऍक्टर जे नायक आहेत मोठे नायक, तर त्यांना कसं त्यांनी त्यांचा जो अनुभव शेअर केला होता जेलमध्ये. त्यांना एक म्हणजे कागदाचं काय पॉकेट वगैरे बनवलं होतं आणि अशा पद्धतीची कामं होती. तर अशा पद्धतीची तिथे कामं असतात. मग आता हा जो म्हणजे ललित आहे हा ललित कैद्याजवळ जायचा आणि त्यांच्यावर सांगायचा की त्यांच्यावर कोणती केस झाली, कोणती कलम चालू आहे, आता ही कुठपर्यंत आहे आणि याचं काय होईल, मग तुम्हाला जामीन कधी भेटेल, या सगळ्या गोष्टीची गुंतागुंतीची माहिती हा ललित म्हणजे तिथे जे कैदी आहे त्या कैद्यांना देऊ लागला. जेलमध्ये जाऊन तो कैद्यांना गुंतागुंतीची माहिती सांगायचा, त्यांना सांगायचा की तो लवकर तुम्हाला जामीन देईल. त्यांची खूप मोठी अधिकाऱ्याची ओळख आहे आणि तेच नाही तर त्यांची मोठमोठ्या वकिलाची सुद्धा ओळख आहे. अशा पद्धतीचा तो कैद्यांना सांगायचा आणि कैदी त्याच्यावर विश्वास ठेवायचे. आपण जर विचार केला जेलमध्ये जे कैदी असतात त्यांना लवकरात लवकर जेलच्या बाहेर कसं सुटावं आणि जेलच्या बाहेर ते कसे पडतील याची सर्वात मोठी चिंता लागलेली असते. त्यांना हेच वाटतं की ते लवकरात लवकर जेलच्या बाहेर गेले पाहिजे. जे तुरुंगवास आहे तर तो तुरुंगातून ते त्यांची सुटका झाली पाहिजे हे कैद्यांना वाटत असतं. त्यामुळे हा तेथील लोकांना भूलथापा द्यायचा आणि तिथे सुद्धा हो एक अधिकाऱ्यासारखाच राहायचा. ज्यावेळेस याची पोलखोल म्हणजे जेव्हा याची जी चाहुली ती काही अधिकाऱ्यापर्यंत गेली तर अधिकाऱ्यांनी याच्याकडे मग विशेष लक्ष देणं सुरू केलं. त्याची जी डायरी ती ताब्यात घेतली आणि शहानिशा केली. त्या डायरीचा आता सध्या म्हणजे त्या डायरीवर आता स्टडी चालू आहे की याने कोणाच्या कर्म वगैरे काय काय माहिती दिलेली, काय काय माहिती गोळा केलेली, कदाचित याने कोणाला पैसे तर नसेल मागितले. या सगळ्या गोष्टीची आता शहानिशा पोलीस करणार आहेत. अशा पद्धतीच्या या घटना घडत असतात जेणेकरून जेलमध्ये जे लोक असतात, लोक जातात तर त्यांना माहिती नसते त्यामुळे ते अडचणीत येतात आणि अडचणी आल्यानंतर त्यांना वाटते की ते जेलच्या बाहेर कधी पडतात. साहजिकच तर चला अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर नेहमी मी क्राईम रिलेटेड न्यूज घटना अपलोड करत असतो ज्याची एकदम अभ्यास करून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. धन्यवाद.